कर्क राशीच्या लोकांनो, सावधान. तुमच्या जवळची एक व्यक्ती तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे. जर आज तुम्ही हा इशारा समजून घेतला नाही, तर भविष्यात पश्चात्ताप करायलाही वेळ उरणार नाही. शत्रू तुमच्या उंबरठ्यावर उभा आहे, पण घाबरू नका. कारण स्वामी समर्थांनी आता तुमच्या मुक्तीचा मार्ग उघडला आहे. नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा विषय केवळ ज्योतिषशास्त्रीय चर्चा नाही, तर हे एक दैवी सावधगिरी पत्र आहे. कर्क रास, जी चंद्राच्या शीतल छायेत वाढते, जी कायम इतरांचा विचार करते, आज तीच रास संकटाच्या फेयात का अडकली आहे. तुम्ही कोणाचेही वाईट इच्छित नाही, तरीही लोक तुमच्या प्रगतीवर जळतात, तुमच्या कामात खोडा घालतात, तुमच्या कुटुंबात कलह निर्माण करतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, की माझं काय चुकलं? आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे जे इतर कोणीही सांगणार नाही. तुमच्या आयुष्यात शत्रू निर्माण झाले नसून ते पद्धतशीरपणे निर्माण केले गेले आहेत. थंबनेलवर तुम्ही पाहिलं असेल की शत्रूपासून मुक्त होण्याची वेळ आली आहे. हे मी उगाच म्हणत नाहीये. ग्रहांची चाल आणि स्वामी समर्थांचे संकेत आता तुमच्या बाजूने झुकले आहेत. कर्क राशीच्या जातकांसाठी आता एक असा काळ सुरू झाला आहे, जिथे तुमचे गुप्त शत्रू स्वतःहून उघड होतील. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण स्वामींच्या या वाक्याचा अर्थ असा नाही की तुम्ही डोळे झाकून बसावे. स्वामी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जागृत करत आहेत. आज मी तुम्हाला अशा काही खाणाखुणा सांगणार आहे, ज्यावरून तुम्हाला ओळखता येईल की तुमच्या विरुद्ध कट कारस्थान कोण रचत आहे. पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला अशा गोष्टी सांगेन, ज्या ऐकून तुमचे डोळे उघडतील. कर्क राशीच्या कुंडलीत अशा कोणत्या हालचाली होत आहेत ज्या तुमच्या शत्रूंचा नाश करतील? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केले, तर तुमचे किती मोठे नुकसान होऊ शकते, हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या संरक्षणाचे कवच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक असते. जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामींनी तुम्हाला साथ द्यावी, तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि या प्रवासात माझ्यासोबत सामील व्हा. चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीच्या जीवनातील हा सर्वात मोठा गौप्यस्फोट. नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो. जर तुमची रास कर्क असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आपल्याला वाटते की आपण सर्वांचे चांगले करतो, तरीही लोक आपल्या विरुद्ध का जातात? का आपल्याला वारंवार अपयश येते? भक्तांनो, तुमच्या आयुष्यात आता असा एक काळ सुरू झाला आहे, जिथे तुमच्या शत्रूंचा पराभव निश्चित आहे. पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे आणि काही चुका टाळणे गरजेचे आहे. आज मी तुम्हाला अशा काही गुप्त गोष्टी सांगणार आहे, ज्या कदाचित तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितल्या नसतील. कर्क रास ही चंद्राची रास आहे. तुम्ही मनाने अत्यंत हळवे आणि प्रेमळ आहात. पण तुमची हीच दयाळू वृत्ती आज तुमच्यासाठी अडचण ठरत आहे. तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी असे काही लोक आहेत जे समोरून गोड बोलतात, पण पाठीमागून तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्याचे काम करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, कामात मन लागत नसेल किंवा विनाकारण भीती वाटत असेल, तर समजा हा तुमच्या शत्रूंच्या कुटील नीतीचा परिणाम आहे. पण घाबरू नका, कारण आता काळ बदलला आहे. थंबनेलवर तुम्ही पाहिलं की दुर्लक्ष केले तर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. हे मी का म्हणतोय? कारण अनेकदा संधी आपल्या दारापाशी येते, पण आपण आपल्या आळसामुळे किंवा अतिविश्वासामुळे ती गमावतो. तुमच्या राशीच्या कुंडलीत आता असे बदल होत आहेत, जे तुम्हाला शत्रूंवर विजय मिळवून देणार आहेत.
पण जर तुम्ही अजूनही त्याच जुन्या चुका करत राहिलात, त्या चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवत राहिलात, तर स्वामींची कृपा असूनही तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही. शत्रू आता तुमच्यावर शेवटचा वार करण्याचा प्रयत्न करतील आणि नेमक्या याच वेळी तुम्हाला स्वतःला सावरणे गरजेचे आहे. शत्रूंपासून मुक्त होण्यासाठी आणि जीवनात प्रगती करण्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतील. पहिली गोष्ट, तुमच्या मनातल्या योजना कधीही कोणालाही सांगू नका. तुमची प्रगती ही गुप्त असली पाहिजे. जेव्हा यश मिळेल तेव्हाच जगाला कळू द्या. दुसरी गोष्ट, कर्क राशीच्या लोकांनी भैरव अष्टक किंवा हनुमान चालिसायाचे नियमित वाचन करावे. यामुळे तुमच्या भोवती एक संरक्षक कवच तयार होईल. तिसरी गोष्ट, दररोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे दर्शन घ्या आणि शत्रूंची बुद्धी शुद्ध होऊ दे अशी प्रार्थना करा. यामुळे समोरच्याची नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आज मी जे सांगणार आहे ते नीट ऐका. येत्या काही दिवसात तुम्हाला असा एक अनुभव येईल जिथे तुम्हाला तुमच्या शत्रूचा खरा चेहरा स्पष्टपणे दिसेल. अशा वेळी रागवू नका किंवा वाद घालू नका. शांत राहा. तुमची शांतताच तुमच्या शत्रूला पराभूत करेल. स्वामी समर्थांचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी असतात तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही. भक्तांनो, वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची. स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या चरणी लीन व्हा. शत्रू आपोआप तुमच्या मार्गातून बाजूला होतील. हा व्हिडिओ तुमच्या परिचयातील कर्क राशीच्या व्यक्तींना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांनाही या संकटातून बाहेर पडता येईल. तर भक्तांनो, आज आपण पाहिले की कर्क राशीसाठी येणारा काळ हा केवळ संघर्षाचा नाही, तर विजयाचा काळ आहे. शत्रू कितीही प्रबळ असला तरी तुमची निष्ठा आणि स्वामींवरील विश्वास यासमोर तो टिकू शकणार नाही. मी मघाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्यातील हळवेपणा बाजूला ठेवून आता थोडं व्यावहारिक होण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, स्वतःचे रक्षण करणे हा स्वार्थ नसून तो धर्म आहे. आज जे उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत, मग ते मंत्रपठण असो किंवा व्यवहारातील सावधगिरी, त्याची अंमलबजावणी आजपासूनच सुरू करा. कारण काळ कोणासाठी थांबत नाही आणि संधी पुन्हा पुन्हा दार ठोठावत नाही. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, अक्कलकोट निवासी मी तुझे रक्षण करण्यास समर्थ आहे. पण भक्तांनो, स्वामींची कृपा त्याच व्यक्तीवर होते जो स्वतः प्रयत्न करतो. तुमच्या राशीचे स्वामी चंद्रदेव आहेत, त्यामुळे तुमचे मन चंचल होऊ देऊ नका. शत्रू तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या मनात भीती निर्माण करेल. पण अशा वेळी फक्त डोळे मिटा आणि स्वामींचे स्मरण करा. तुम्हाला जाणवेल की एक अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. जो पश्चात्ताप आज दुर्लक्ष केल्यामुळे होऊ शकतो, तोच पश्चात्ताप उद्या तुमच्या शत्रूंच्या नशिबी असेल, जर तुम्ही आज योग्य पाऊल उचलले तर. भक्तांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणे हा नव्हता, तर तुम्हाला जागृत करणे हा होता. तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटला? तुमच्या आयुष्यातही असा काही अनुभव येत आहे का, जिथे तुम्हाला कोणीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे? तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे प्रश्न मला विचारा, मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ मोलाचा वाटला असेल तर तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील कर्क राशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. कोणाचे तरी आयुष्य वाचवणे हे देखील पुण्याचेच काम आहे. चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या समोरील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून स्वामींच्या मार्गदर्शनाचा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. जाता जाता पुन्हा एकदा मनापासून म्हणा, अशक्यही शक्य करतील स्वामी.
श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.